लैंगिकता हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य असा भाग आहे। आज जितकी काही मनुष्यजात किंवा सगळी जीवसृष्टी जी आपल्याला दिसते ही सगळी लैंगिकतेमुळे आणि लैंगिकतेमधूनच रूपांतरित झालेली आहे किंवा अस्तित्वात आलेली आहे। त्यामुळे लैंगिकता ही किती महत्त्वाची गोष्ट आहे हे त्यातून ध्यानात येईल। आणि मूल होण्यासाठी प्रजोत्पादनासाठी लैंगिक संबंध येणं ह्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच मार्ग नाहीये। त्यामुळे त्याबद्दलची माहिती देणं, लैंगिक संवेदना जागृत होतात त्यावेळची माहिती देणं, त्या संवेदना सामोरा जायचं कसं, लैंगिक संबंध नेमके ठेवायचे कसे, लैंगिक संबंध ठेवत असताना कुठल्या काळज्या घ्यायच्या, लैंगिक संबंध ठेवत असताना काय काय अडचणी येतात ते दूर कशा करायच्या, तुमच्या लैंगिक गरजा काय आहेत, तुमच्या पत्नीच्या लैंगिक गरजा काय आहेत, ती तृप्त कशी होईल, मी तृप्त कसा होईल, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन ज्यावेळेला तरुण आणि तरुणी एकमेकांशी लैंगिक संबंध जोडतील आणि तेही लग्नानंतर सगळ्या मर्यादा समाजाच्या सांभाळून त्याच वेळेला त्यांचं जीवन हे खऱ्या अर्थी परिपूर्ण होईल असं मला म्हणावंसं वाटतं। आणि त्यासाठी योग्य वयात, वाढीच्या वयात आणि योग्य वयात विवाहाच्या पूर्वी त्यांना सर्वतोपरी लैंगिक शिक्षण देणं ही समाजाची गरज आहे। त्यांचं म्हणणं की अजून आपली परंपरा जी आहे, संस्कृती प्रगल्भ नाहीये, पण तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की आपली किती प्रगत होती संस्कृती, 1000 वर्षापूर्वी त्याचा विचार केला गेला। होय, आणि जसं मी मगाशी म्हणत होतो त्याप्रमाणे शिवलिंगाची पूजा आपल्याकडे गावागावात घडते। हे शिवलिंग म्हणजे काय आहे? हे शिव आणि पार्वती यांच्या लिंगांची संभोग अवस्थेचं ते प्रतीक आहे आणि त्याला आपण पवित्र मानले। आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये त्याला आपण पवित्र मानले। त्यातूनच हे दाखवलं गेले की आपल्या संस्कृतीमध्ये लैंगिकतेला विकृत किंवा लैंगिकतेला नीच दृष्टीने बघण्याची परंपरा नव्हती, त्याला अत्यंत पवित्रपणे बघण्याची परंपरा आपल्याकडे होती। आणि ती परंपराच जी आपण कुठेतरी हरवून बसलो आहोत ती पुन्हा रिव्हाइव्ह करणं गरजेचं आहे, असं ह्या पद्धतीच्या कार्यक्रमांमधून आपल्याला मांडायला हवं असं मला वाटतं।